नमस्कार, मी विजय जगताप. पिंपरी चिंचवड न्यूज, PCMC न्यूज या आज आपल्या चॅनेलमध्ये पिंपरी चिंचवड नगरीचे महापौर रविभाऊ लांडगे आज या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण त्यांना बोलवण्याचं कारण म्हणजे महापौर पदाची सूत्र घेतल्यानंतर आज बरोबर त्यांना 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. महापौर पदाच्या या कारकिर्दी संदर्भात गेल्या 100 दिवसाच्या कामगिरी संदर्भात आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. या 100 दिवसांचा प्रवास आणि महापौर म्हणून ही जी काही त्यांची गेल्या 100 दिवसातली जी काही कामगिरी आहे त्याबद्दलची त्यांची मतं आणि त्यांना आलेला अनुभव याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार महापौर साहेब. नमस्कार. महापौर साहेब, तुमच्या कारकिर्दीला नुकतीच 100 दिवस पूर्ण झालेले आहेत. हो. काय कसं वाटतं, म्हणजे महापौर कधी होऊ असं आपल्याला वाटलं होतं का? किंवा राजकीय जीवनात जेव्हा आपण उडी मारली तेव्हा आपल्याला महापौर व्हायचं आहे असं कधी स्वप्न पाहिलं होतं का? नाही, महापौरच व्हायचंय असं कधी मी निश्चित स्वप्न नव्हतं पाहिलं. परंतु घराला राजकारणाचा, समाजसेवेचा मोठा वारसा आहे वडिलांमुळं, चुलत्यांमुळं. त्यामुळं लहानपणापासून एक चांगला सामाजिक, निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता व्हावा, एक गुड सोशल वर्कर व्हावा अशी इच्छा मनात होती. परंतु या सर्व प्रवासात एवढं मोठं पद मला मिळालं. खरं तर ह्या माझ्या कुटुंबाचं समाजसेवेचं जे व्रत होतं, निस्वार्थ समाजसेवेचं, किंवा त्यांनी केलेला त्याग, त्यांचं योगदान समाजाबद्दल, त्याचंच एक फळ म्हणून हे पद मला भेटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात अंकुश भाऊंचा जो काही त्याग आहे, पक्षाविषयी जे काही त्यांचं समर्पण होतं, त्याची कुठंतरी दखल घेतली आणि तुम्हाला महापौर पद मिळालं असं म्हणायचं का? हा, निश्चितच. पक्षाने आमच्या कुटुंबाचं जे पक्षावरील प्रेम आहे किंवा पक्षाप्रती जेवढ्या वाईट काळात आम्ही पक्षाला सावरलं, वाढवलं, म्हणजे कुटुंबाचा सुद्धा विचार न करता त्यांनी तर त्यांचं प्राणसुद्धा गेले त्या प्रक्रियेत सर्व. म्हणजे इतकं पक्षासाठी वाहून घेतलं, पक्षाच्या विचारांवर प्रेम केलं, सर्व शहराला पक्षाच्या विचारांमध्ये आणलं. त्याचं कुठंतरी उतराई म्हणून पक्षाने मनापासून आमचा विचार केला आणि आमच्या कुटुंबाला न्याय दिला. महापौर साहेब, हे पद म्हटलं तर एक फार मोठी काटेरी जबाबदारी पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या पदामध्ये एक शहराचा पालक म्हणून तुमच्याकडे मोठ्या जे अपेक्षेने सगळी जनता पाहत असते. शहराची जी काही 30 लाख लोकसंख्या आहे त्या जनतेचे तुम्ही आता पालक आहात. तर मग जेव्हा महापौर पदाची सूत्र हाती घेतली तेव्हा असं काही निश्चित काही टार्गेट किंवा काही असे कार्यक्रम निश्चित केले होते का, की आता मला महापौर झाल्यानंतर मी आता महापौर झालोय, आता आपल्याला हे काम करायचं आहे, काय असं उद्दिष्ट ठेवलं होतं का? खरं तर मी मनापासून हे इतकं मोठं पद आहे, राज्यमंत्री दर्जाचं पद आहे, पिंपरी चिंचवड शहराचा प्रथम नागरिक या पदाला सन्मान आहे. परंतु मी कधीच मनात आणलं नाही की पिंपरी चिंचवड शहराचा मी प्रथम नागरिक आहे किंवा मोठा पदाधिकारी आहे. मी कायम पहिल्या दिवसापासून मनात ठरवलं की मी पिंपरी चिंचवड शहराचा एक प्रथम सेवक आहे आणि सेवा करण्यासाठी मला ही संधी भेटलेली आहे, एवढी मोठी जबाबदारी भेटलेली आहे. त्यामुळे शहरासाठी माझा जेवढा कार्यकाल आहे तर शहरातील सर्व गरीब, दलित घटक ज्यांच्यासाठी मला खूप चांगलं कार्य करता येईल. म्हणजे पद हे कायम नसतं, पद आज न उद्या जाणारच आहे, परंतु माझ्या कार्यकाळात समाजांसाठी चिरकाल टिकेल असं काहीतरी वेगळं कार्य मला या माध्यमातून करायचे, हेच उद्दिष्ट मी महापौर पद स्वीकारल्यानंतर मनामध्ये ठेवलेलं आहे. महापौर पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर मला आठवतंय की पहिलाच दौरा तुम्ही आपले पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्र असेल, भामा आसखेड पाणी योजना असेल, म्हणजे काही या शहराची जी काही पायाभूत गरज आहे ती पाणी आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, निश्चितच. आपल्याला माहिती आहे आपल्या शहराची लोकसंख्या अंदाजे तुम्ही 30 लाख म्हणताय, पण मला वाटतं ती 35 लाखांपेक्षा जास्त आहे. आता जनगणना झाल्यावरती समोर येईल. परंतु आत्ता आपल्या शहराला 550 पावना धरणातून आणि MIDCतून आपण 100 MLD उचलतो. 650 आपल्या शहराची गरज नाही आहे. आपल्या शहराची गरज ऑलरेडी 780 आहे. म्हणजे ऑलरेडी आपण 120 MLD मागं आहोत. तर भामा आसखेड जर पाईपलाईन योजना पटकन तयार झाली आणि भामा आसखेड धरणातून पाणी आलं तर 167 MLD पाणी आपल्याला नव्याने मिळणार आहे, जेणेकरून आपल्या शहराची नियमित आणि स्वच्छ पाण्याची जी गरज आहे ती पुढील 5 वर्षासाठी भागणार आहे आणि ती खरंच आता गरज आहे. त्यामुळं ही योजना शहरासाठी खूप महत्त्वाची आहे. महापौर साहेब, याच्या अगोदर तुम्ही तुमच्या सार्वजनिक जीवनात जे म्हणजे जरी राजकारणात होतात तरी पण आणि इतर व्यवसायात वेगळं होता, परंतु आता ही एवढी मोठी जबाबदारी आल्यानंतर तुमचा दिनक्रम आता कसा झालेला आहे, नेमकं काय? खूप बदलला आहे, खूप बदलला आहे. पहिल्यांदा मी
सकाळी लवकर उठायचो, पहाटे 5ला उठून मी माझा व्यायाम, माझी दिनचर्या, माझ्या स्वतःसाठी वेळ द्यायचो. नंतर सगळं आवरून झाल्यावर ऑफिसला जायचो. आमचं आनंद ग्रुप नावाने ऑफिस आहे. बरोबर. तिथं समाजसेवा पण व्हायची आणि व्यवसायसुद्धा व्हायचा. 3-4 तास, 5 तास काम केल्यानंतर दुपारची थोडी विश्रांती भेटायची. परत 5 नंतर काम करायचो. आता विश्रांतीही भेटत नाही आणि काहीच नाही. पूर्ण वेळ समाजासाठी द्यावा लागतो. परंतु ते मी स्वीकारलंय मनापासून. त्यामुळे मला काही त्याच्यात कष्ट वाटत नाही आता. या 100 दिवसाचा अनुभव कसा वाटला? म्हणजे नेतृत्व करताना म्हणजे एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी, 128 लोकांचं हे जे काही नियंत्रणाचं जाळं आहे, मग हे नेमकं कसं काय, म्हणजे काय अनुभव वाटला? काही चांगल्या अनुभव आहेत, काही वाईटही अनुभव आहेत. प्रशासनातली काही लोक जी कर्तव्य दक्ष नसतात, पण आपण त्यांच्याकडे लक्ष न देता काही खूप चांगले अधिकारी आहेत प्रशासनात आणि नगरसेवकांमध्ये पण खूप चांगल्या प्रकारचं सपोर्टिव्ह लोक पण आहेत आणि पक्षश्रेष्ठींकडून पण सपोर्ट भेटतोय. आता नवीन आलेले आयुक्त साहेब पण खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे मी नकारात्मक गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. मला सकारात्मक गोष्टी जास्त करायला आवडतात. त्यामुळे मी सगळ्यांना जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्यासाठी एकत्र घेऊन काम करतोय. या 100 दिवसात अशी कुठली महत्त्वाची कामं की जी तुम्हाला मार्गी लावता आली किंवा जी आता पाईपलाईनमध्ये आहेत की जी आता तुम्हाला त्याचं उद्दिष्ट गाठायचं आहे, असं काय नेमकं काय सांगता येतील? सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे 4 वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय काळानंतर महापौर पद या शहराला भेटलं. त्यानंतर नागरिकांच्या खूप समस्या होत्या. 4 वर्ष नागरिक त्रस्त झालेले होते. सर्वात पहिला मी निर्णय घेतला की महापौर कक्ष सर्व सामान्यांसाठी खुला केला. ते स्वतः व्हिडिओ काढून मी शहराला सांगितलं की सर्वांनी माझ्याकडे यावे आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मी कायम तिथं उपलब्ध असेल. त्यानंतर मी अभय योजना चालू केली. जे गरीब करदाते त्यांना जो वाढीव व्याज कर लागला होता तो त्याच्यातून माफ झाला. त्यानंतर रेड झोनमधील जे करदाते त्यांना 50% सवलत दिली. रात्रीची जी महिला आरोग्य सेविकांची नाईट शिफ्ट होती ती बंद केली. त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा मोठा प्रश्न होता शहरात. त्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयात श्वान संगोपन केंद्र काढण्याचे आदेश दिले. त्याच्यावर काम चालू आहे. त्यानंतर पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आता तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, कालच वर्क ऑर्डर झाली महामास्केडची. म्हणजे जुन्या ठेकेदाराने जे वेळ लावला होता, आता नवीन ठेकेदार आता 9 महिन्याचा कालावधी दिलाय. 8-9 महिन्यात आपल्या शहराचा म्हणजे पुढच्या उन्हाळ्यात आपल्याला अपेक्षा आहे की हा पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, अस्वच्छ आणि अनियमित पाण्याचा. त्यानंतर आत्ता काम करत असताना मी पर्यावरणावर ह्या महिन्यात प्लांटेशन ड्राईव्ह चालू केलाय. 2 लाख झाडे शहरात लावण्याचा माझा उद्देश आहे. त्या दृष्टीने 5 जूनला जो जागतिक पर्यावरण दिन आहे त्यानिमित्त दुर्गा सप्ताह पण आपल्याला घ्यायचा आहे आणि प्लांटेशन ड्राईव्ह पण मोठा घ्यायचा आहे. 5-10 हजार लोकांना तिथं दुर्गा टेकडीवर एकत्रित करून एक 500,000 झाडे आपण लावली तर संपूर्ण शहरात तो संदेश जाईल आणि सर्व नागरिकांचा त्यामध्ये सहभाग होईल. जेणेकरून आपल्याला जे स्वच्छ हरित सुंदर शहर निर्माण करायचे त्या दृष्टीने एक मोठं पाऊल टाकता येईल. त्यानंतर इंधन बचतीसाठी मी स्वतः आठवड्यातून एकदा सायकलने येणार आहे. सर्वांना आव्हान केलं आहे आपण मेट्रोने यावं किंवा सार्वजनिक वाहतुकीने यावं. अशा उपाययोजना चालू आहेत. महापौर साहेब, आमच्या वाचनात आलं होतं की या शहरामध्ये प्रदूषणाची पातळी फारच खालवलेली आहे. त्याबद्दल तुम्ही धूळमुक्त अभियान हा एक संकल्पना राबवली, ती नेमकी काय? जे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत किंवा जे RMC प्लॅन्ट आहेत ते काय करतात, त्यांच्या नियमात बांधकाम करत नाही किंवा नेट बसवणं असेल आणि जे त्यांचं सिमेंट असतं, वाळू असतं, विटा असतं ते रस्त्यावर टाकतात. जवळजवळ आम्ही आत्तापर्यंत 150 अशा व्यावसायिकांवर किंवा RMC प्लॅन्टवर कारवाई केलेली आहे. ते सील केलेले आहेत. त्यांनी सुधारणा केल्यानंतर ते चालू केल्यात. त्यानंतर जे रस्त्यावर कचरा टाकतात अशा जवळजवळ 1000 लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे. त्यांनी सुद्धा धूळ प्रदूषण होतं. म्हणजे स्वच्छ शहर जर आपल्याला ठेवायचं आहे तर आपण नागरिकांना जागरूक करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने ते पाऊल उचलले. महापौर साहेब, शहरामध्ये काही मूलभूत प्रश्न पण आहेत, जसे की आत्ताच आपल्या महापालिकेच्या बाहेर हॉकर्स झोनसाठी पण आंदोलन सुरू आहे. शहरामध्ये अतिक्रमण, अनधिकृत बांधकामाचं पेव मोठं वाढलेलं आहे. या संदर्भात काही पॉलिसी मेकिंग डिसिजन काय घेणार आहोत की काय आपण? काय आता जी जुनी घरं आहेत ते सोडून जी नव्याने होत आहेत ती तर होऊन देणार नाही. अनधिकृत बांधकामांवर आत्ता कारवाई चालू आहे नव्याने होऊ घातलेल्या. आणि हॉकर्स पॉलिसी आम्ही ठरवलेली. आता सर्वात प्रथम क्षेत्रीय कार्यालयात आम्ही हॉकर्स पॉलिसी राबवतोय. जे सर्व पूर्ण स्पाईन रोड आहे, म्हणजे घरकुला असेल, साने चौक असेल, त्रिवेणी नगर असेल, ते एकाच ठिकाणी सर्व टपरी पथारीवाल्याने आणणार आहेत. जेणेकरून रहदारीचा
प्रश्न मिटणार आहे आणि त्यांना पण त्यांचा उदरनिर्वाह चालू राहणार आहे, त्यांच्या पण पोटावर पाय देणार नाही. आणि माझ्या स्वतःच्या प्रभागात मी 150 हॉकर्स काढण्याच्या सूचना स्थापत्याला दिलेल्या आहेत आता. जो अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारचा जो हायवेचा रस्ता आहे आणि आतमध्ये हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आहे, त्या दोन्हीकडे 75-75 असे 150 हॉकर्स, ती एक प्रक्रिया. आणि पे अँड पार्किंग हे दोन्ही पॉलिसी आपण शहरात प्रभावीपणे राबवणार आहे, जेणेकरून रहदारी पण होणार नाही आणि सर्वसामान्य जे गोरगरीब जनता आहे, जे कष्टाने पोट भरत असते, त्यांना पण व्यवसाय भेटणार आहे. अनधिकृत बांधकामाचं पण फार पेव फुटलंय शहरामध्ये. आणि नुकतंच 2 दिवसांपूर्वीच धार्मिक स्थळाच्या एका मुद्द्यावरनं पण शहरात फारच चर्चा आणि वादंग सुरू झालेत. ही नेमकं काय, याविषयी काय ठरवलंय काय? नाही, ते ठरलेलंच आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच आहेत. जी जुनी घरं आहेत, जी टॅक्स आहे त्यांचा नोंद आहे, जे टॅक्स रेग्युलर भरतात ती सोडून जे नव्याने अनधिकृत होतात त्यांच्यावर कारवाई करणार. शहराचे जे मूलभूत प्रश्न आहेत, जसे की पाणी असेल, पर्यावरण असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, याविषयी तुम्ही पंचसूत्री जाहीर केलेली आहे. शहरातला मुख्य प्रश्न म्हणजे पवनाबंद जलवाहिनी जे रखडलेलं आहे, तर शहराचा फार मोठा तो भाग आहे, म्हणजे तो प्रश्न सुटणं पण फार गरजेचं आहे. त्याविषयी काही प्रशासनाला निर्देश दिलेत का किंवा काय? खरं तर अशा प्रकारचे जे मोठे प्रश्न असतात त्यामध्ये बहुतांश प्रकारे राजकारण झाल्यामुळे ते प्रश्न सुटत नाही. तर मुख्यमंत्री साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे की तुमच्या अध्यक्षतेखाली मावळचे आमदार असतील, खासदार असतील, मावळ लोकसभेचे, पिंपरी चिंचवड शहरातील 4 आमदार असतील, PMRDAचे आयुक्त असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील, दोन्ही, त्यांना सर्वांना बोलून तुमच्या अध्यक्षतेखाली एखादी मीटिंग लावली आणि तुम्ही निर्देश दिले की आता ह्या कामात कोणी अडचण करायची नाही किंवा सर्वांना फ्रीडम दिला त्या कामासाठी, तर नक्कीच तो प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी मी त्यांना निवेदन दिलेलं आहे, ते लवकरच वेळ देतील. म्हणजे हा फारच तसा संवेदनशील प्रश्न आहे, कारण की तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर मुख्यमंत्रीच त्याचे अध्यक्ष झाले तर मावळच्या जनतेलाही आणि इकडून पिंपरी चिंचवडकरांची सोय होईल असं एकंदरीत त्यातनं जाणवतंय. महापौर साहेब, आपल्या शहरात म्हणजे भारतामध्ये असं नाही, अशा प्रकारचं दिव्यांग भवन आपण महानगरपालिकेने उभारलेले आहे. आणि नुकतीच दिव्यांग भवनला मागच्या महिन्यात मला वाटतं तुम्ही भेट पण दिली 2 वेळा दिली. काय अनुभव, काय तिथला एकूण कामकाजाचा? आणि तुम्ही तिथं फारच भावूक झाल्याचं आम्हाला पाहायला भेटलं होतं. असं दिव्यांग भवन अख्ख्या देशात नाहीये. आणि ते दिव्यांग भवन म्हणजे एखादं रुग्णालय वाटत नाही की तिथं कोणावतरी आपण उपचार करतोय. तिथं गेल्यावर आपल्याला वाटतं की ते एक मनोरंजन केंद्र आहे. जे दिव्यांग आहेत आणि त्यांना शिकवणारे सुद्धा दिव्यांग आहेत, म्हणजे ते चांगलं गाणी म्हणतात, पियानो वाजवतात, कोणी पेंटिंग काढतंय, आणि जे दिव्यांग तिथे येतात त्यांच्या उपचार पण ते त्याच प्रकारे करतात, नैसर्गिक उपचार. म्हणजे खेळातून, संगीतातून, चित्रातून, कलेतून उपचार जर झाला तो माणसाला जास्त भावतो. मग त्याच्यात दिव्यांग असण्याची भावना उरत नाही, तो पण सर्वसामान्य माणूस आहे, तो पण आनंदी राहू शकतो, अशी भावना तिथे गेल्यानंतर दिव्यांगांमध्ये निर्माण होती. आता आम्ही निर्णय घेतला की संपूर्ण देशाने या दिव्यांग भवनाचं अनुकरण करावं. आणि आता दिव्यांगांसाठी एक CSR मीटिंग सुद्धा केली. तिथं जवळजवळ 50 इंडस्ट्रियलिस्ट त्या मीटिंगमध्ये आले होते. सर्वांना दिव्यांगांना रोजगार निर्मितीसाठी आम्ही मनापासून प्रयत्न करतोय. आणि ते जे इंडस्ट्रियलिस्ट आहे ते पण दिव्यांगांच्या बाबतीत खूप भावुक आहेत, भावनिक आहेत. ते पण त्यांना रोजगार देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत. महापौर साहेब, आगामी आता संकल्प काय आहे तुमचा? म्हणजे काय प्रश्न आहेत जी आता हे शहराच्या दृष्टीने सोडवण्याला तुम्ही प्राथमिक प्राधान्य दिलेले आहे, असं कुठले आहेत? खरं तर आपल्याला माहिती आहे मी फार्मसिस्ट आहे, त्यामुळं पहिल्यांदा मी YCM रुग्णालयाला भेट दिली आणि वैद्यकीय क्षेत्रात या शहरातील गोरगरीब जनतेला खूप चांगला लाभ व्हावा यासाठी मी मनापासून प्रयत्नशील आहे. तर YCM मध्ये 6व्या मजल्यावर जे पंडित दीनदयाळ उपाध्याय 100 बेडचं ICU युनिट करायचं असं माझ्या मनात आहे, जेणेकरून आपल्या शहराच्या बाहेरील 35-40% जनता, म्हणजे ती खेड असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, बाहेरची जनता YCM मध्ये येऊन उपचार घेतील, तरी पण ICU अपुरे पडतात. तर ते 100 ICU झाले तर त्यांना एक चांगल्या प्रकारचे उपचाराची संधी निर्माण होईल सर्वांना. त्यानंतर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी शहरी ग्रामीण गरीब योजना, त्यातून मी ऑलरेडी महापौर वैद्यकीय सहायता निधीला मुख्यमंत्री सहायता निधी जोडलेला आहे. त्याचा एक स्वतंत्र कक्ष पण महानगरपालिकेमध्ये चालू केलेला आहे, जेणेकरून फक्त 5,000ची जी मर्यादा आहे गरीब पेशंटला ती 1.5 लाखापर्यंत होणार आहे. 5,000 महापौरांचे
आणि मुख्यमंत्री सहायता निधीची 1.5 लाखापर्यंत मर्यादा आहे. म्हणजे कुठल्या पेशंटला असं नको वाटायला की आम्हाला सहायता निधी कमी मिळतोय, ते ऑलरेडी चालू केलेलं आहे. तिसरा जो विषय होता, मी 32 प्रभागांमध्ये 32 चालते फिरते रुग्णालय जे देवामृत आरोग्य मंदिर या नावाने चालू करणार आहे, ते CSR फंडातून चालू करणार आहे. त्यासाठी डिझाईन पण फायनल झालेलं आहे. ते लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेऊन त्याचं लोकार्पण करणार आहे. ही नेमकी देवामृत संकल्पना काय नेमकी? देवामृत म्हणजे देवा भाऊ आणि अमृता वहिनी, देवामृत दोघांच्या नावाने ते आरोग्य मंदिर असं होणार आहे ते. म्हणजे ती व्हॅन हा, मुव्हिंग क्लिनिक ऑन सायकल्स, म्हणजे व्हील्स अशा. आणि ती लहान जे प्रत्येक प्रभागात ती चौकात 2-2, 3 तास थांबणार. तिथं डॉक्टर असणार, एक नर्स असणार आणि गरीब पेशंटला ते OPD प्रमाणे सरकारी खर्चाप्रमाणे ते उपचार देणार. थोडक्यात म्हणजे रुग्णालय दारी आल्यासारखं प्रकार आहे. बरोबर आहे ना? हा, 32 प्रभागात 32 रुग्णालय. बरं, म्हणजे ही 32 प्रभागात 32 व्हॅन असणार आहेत का? 32 व्हॅन असणार आहे. आणि महानगरपालिकेचा त्याच्यात निधी नाही, मी CSR फंडातून ते करतोय. वा. त्याचा फायदा खूप गोरगरीब जनतेला होणार आहे. म्हणजे जसं दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक केलं तर त्या पद्धतीने. आणि तिन्ही विधानसभेमध्ये 3 फ्री डायलिसिस सेंटर, त्याच्या जागा पण आम्ही शोधल्यात, त्या पण लवकर चालू करतोय. आणि भोसरी हॉस्पिटल ज्याच्यावर खूप लोड वाढलेला आहे, तिथं बिल्डिंगच पुरत नाही, ती शेजारची बिल्डिंग पण आम्ही रुग्णालयासाठी घेतलेली आहे. तिथे एक कॅथ लॅब चालू करतोय आणि एक NICU युनिट चालू करतोय, एक फ्री डायलिसिस सेंटर चालू करतोय. म्हणजे हे जे मोफत डायलिसिस आहेत 3 प्रभागांमध्ये, ते महापालिकेच्या सहकार्याने की CSR मार्फत? ते CSR मार्फत काम करणार, पण महात्मा फुले योजनेअंतर्गत त्यांना पेशंटच्या तर्फे त्यांना निधी मिळणार, पण पेशंटला पूर्ण फ्रीमध्ये असणार डायलिसिस सेवा. महापौर साहेब, महापौर असताना सभागृह चालवणं एक फार मोठं कौशल्याचं काम समजलं जातं. आणि तुम्हाला आता मला वाटतं 4 सर्वसाधारण सभांचा तुम्हाला अनुभव आहे. म्हणजे नव्यानेच आलेली ही 128 जणांची टीम आणि प्रशासन पण नवीनच आहे, म्हणजे आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी पण. नेमकं 4 महिन्यातला अनुभव काय वाटला म्हणजे हे 4 सभांचा? राजकारणी लोकांना खूप संयम ठेवावा लागतो आणि मी संयम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सभेमध्ये सर्वांचं मनापासून ऐकून घ्यावं लागतं, सर्वांचे प्रश्न लिहून घ्यावे लागतात, त्यानुसार प्रशासनाला निर्देश द्यावे लागतात. त्या दृष्टीने मी मनापासून प्रयत्न करतोय आणि सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न करतोय. असा पक्षाचा मी या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, त्यामुळे दुजाभाव करत नाही. बऱ्याचदा अवांतर बोलणं, सभागृहाची प्रतिमा ढासळण्यासारखं वर्तन करणं, आणि एकदा असे काही अनुचित प्रकार पण घडलेले आहेत. आणि एकदा अशा वेळेस महापौरांना फार संयम राखावा लागतो. आणि यावेळेस अशा वेळेस तुमची नेमकी जबाबदारी कशी असते काय? तेच मी म्हटलं ना, राजकारणी लोकांना मनापासून संयम ठेवायला लागतो. त्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते सर्वात लोकप्रिय अब्राहम लिंकन. ते लहानपणापासून सर्व निवडणुका हारून, सिनेटची पण निवडणूक त्यांनी हारून नंतर राष्ट्राध्यक्ष झाले. पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगातला सर्वात शक्तिशाली पुरुष असतो. परंतु जेव्हा तो अध्यक्षीय मनोगत बोलायला प्रथम जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले, अध्यक्षीय मनोगत द्यायला चालले होते, तेव्हा त्यांच्याच सिनेटच्या एका सहकाऱ्यांनी, जे वर्षानुवर्षे म्हणजे आपल्या इथं म्हणतात ना परंपरागत राजकारणी, श्रीमंत आणि वारसाने आलेले, त्यांनी त्यांची थट्टा करण्यासाठी त्यांना म्हणले, हा माझा बूट शिवणाऱ्याचा मुलगा आहे, असा काय चालला, असं तसं, म्हणजे त्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी एवढा संयम ठेवला, ते त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणले, हा माझे वडील आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या प्रदेशामधले सर्वात चांगला बूट शिवतात, परंतु जरी तुमची काही तक्रार असेल, हे आत्ता तुमचा बूट जर चांगला शिवला गेला नसेल तर मी स्वतः तुमचा बूट शिवून देईल. म्हणजे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करायला जाताना एखाद्या माणसाने असं बोलल्यानंतर एखाद्याची आत्मविश्वास ढासळतो. परंतु राजकारणी माणसांचा संयम हा त्यासाठीच महत्त्वाचा असतो की कुणी काय बोललं त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या मनावर विश्वास ठेवून काम करत राहायचं. महापौर साहेब, महापालिकेच्या समोर एक फार मोठं आव्हान आहे, म्हणजे महापालिकेची आर्थिक स्थिती पण खालावल्याचं नुकतंच दिसून आलेलं आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या 5,500 ठेवी मोडण्याच्याही बातम्या अधूनमधून वृत्तपत्रात येत असतात. तर मग हे अशी परिस्थिती असताना, एकीकडे देणेकरी पण वाढलेले असताना, महापालिकेसमोर नेमकी पुढे भविष्यकाळात काय आव्हानं आहेत आणि त्यावर आता मात कशी करायची, म्हणजे नेमकं कसं आता विजन असणार आहे तुमचं? खरं तर आयुक्त साहेबांची माझी याच्यावर आठवड्यातून एकदा दोनदा
प्रदीर्घ मीटिंग होत असते. परंतु जर ठेवी मोडल्या तर महानगरपालिकेची पत कमी होत असते. आणि आपल्या महानगरपालिकेची आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख होती. ती पत न कमी करता आम्हाला कर्ज करायला लागलं तर आम्ही वर्ल्ड बँकेतून कर्ज घेणार आहे. म्हणजे जे मोठे प्रोजेक्ट आहेत, पावना बंद जलवाहिनी सुमारे 1200 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तर कोणी पण आम्हाला जगातल्या मोठ्या मोठ्या ज्या बँके जायका असतील, वर्ल्ड बँक असेल, त्या लोन द्यायला तयार आहेत. ते लोन आम्ही करू. किंवा ड्रेनेजचा जो संपूर्ण शहरात मोठा प्रश्न आहे, जर ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावायचा असला तर मोठं लोन काढावं लागेल. तो 1200 कोटीचा तो पण प्रोजेक्ट असेल, ते काम 3-4 वर्ष चालेल. पण अशा मोठ्या प्रोजेक्टसाठी लोन घ्यायला हरकत नाही. परंतु जी बाकीची कामं करण्यासाठी अत्यावश्यक निधी नाही आहे, PPP तत्वावर पण सुद्धा काही कामं करता येतात. तर त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहे. महापौर साहेब, शिक्षणावरही तुमचं फार लक्ष केंद्रित केलेलं आहे तुम्ही. नुकतीच तुम्ही वारे गुरुजींची, ज्यांची जगात 1 नंबरची शाळा आहे, शिरूरलाही भेट दिली. या वारे गुरुजींच्या संकल्पनेवर आपल्या शहरातही तुम्ही काही ठरवले का, काय योजना आणायचं? माझ्या स्वतःच्या प्रभागात वैष्णोमाता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय आहे. जागा लहान आहे पण पट खूप आहे. 800 विद्यार्थी तिथं आहेत. ग्राउंड नाही आहे त्यांना. जेव्हा मी वारे गुरुजींची शाळा पाहिली तेव्हा माझ्या मनात आलं की आपल्या शहरात हा शिक्षण पद्धती पॅटर्न नक्की राबवायचा. तर मी माझ्या प्रभागातली शाळेचं ऑलरेडी रिन्युएशन चालू केलं आहे. ते स्वखर्चानेच चालू केलं आहे. कारण की जर वारे गुरुजींना ह्या शहरात प्रस्थापित करायचे किंवा त्यांच्या शिक्षण पद्धतीला, तर सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. तर त्यांनी डिझाईन दिल्याप्रमाणे त्याचं रिन्युएशन चालू केलं आहे. आत्ता 15 जूनला त्याचं मोठं उद्घाटन करणार आहे. आणि 1 वर्षाच्या कार्यकाळात त्या शाळेची प्रगती बघून मला वाटते 1 वर्ष नाही लागणार, 6 महिन्यातच आपण इतर शाळा डेव्हलप करायला चालू होऊ. जेणेकरून प्रायव्हेट शाळांमध्ये जे पालकांचे हाल होतात फीसाठी किंवा प्रवेशासाठी, ते न होता सरकारी शाळांकडं उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर सर्वजण सरकारी शाळेकडेच लाईन लावतील आणि चांगले गुणवंत विद्यार्थी आपल्या शहरात तयार होतील. बरोबर. महापौर साहेब, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. महापौर झाल्यानंतर फार मोठी जबाबदारी पण अंगावर आलेली असते. शहरातील नागरिकांना वेळ देणं, महापालिकेत वेळ देणं आणि दिवस रात्र तुमचा प्रचंड व्यस्त असतो. अशा वेळी कुटुंबाकडे कसा वेळ देता किंवा कसं त्यांना कसं जबाबदारीने हे करता? नाही, कुटुंबाला सुद्धा कामाला लावले. मला सगळीकडे फिरता येत नाही. माझे भाऊ, माझी बायको, माझे इतर भाऊ ते सुद्धा स्वतः कार्यक्रमांना जातात आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सुद्धा हजर असतात. तर सर्वांना मी सांगितलंय की जेवढं जमल शक्य तेवढं मला हातभार लावा आणि तुम्ही पण लोकांच्या कार्यक्रमात सहभागी व्हा. त्यांना शक्य असेल ते तसं स्वतःसाठी वेळ देतात आणि मला स्वतःसाठी वेळ देता येत नाही. आता बघू भविष्यात कसा देता येईल, त्यासाठी प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी आपल्या 100 दिवसांच्या कार्यकालात जी काही महत्त्वपूर्ण कामं झाली आणि जी कामं आता त्यांच्या संकल्पनेत आहेत आणि भविष्यकाळात त्यांनी ती करायची आहे, त्याविषयी त्यांनी आपल्याशी चर्चा केली. अजूनही उर्वरित 2.25 वर्षाच्या कालात ते त्यांच्याकडनं अनेक या शहराची विकास कामे आणि तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे शहरातील पावनाबंद जलवाहिनीचा मुद्दा तोही त्यांनी जायका किंवा अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सोडवण्याचा संकल्प केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची त्यांनी बाब आपल्याला अधोरेखित केली ती म्हणजे महापालिकेच्या 5,500 कोटींच्या ठेवींना कुठल्याही प्रकारचा धोका नाही, त्या सुरक्षित राहतील असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर महापौरांकडनं अशीच आपण अपेक्षा व्यक्त करू आणि शहराच्या नागरिकांच्या सर्व मूलभूत प्रश्नांची सोडवणूक त्यांच्या हातून होऊ अशी अपेक्षा करूया. धन्यवाद महापौर साहेब. नमस्कार. धन्यवाद.